यानंतर इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात टॉप 5 मध्ये सुरुवातीला बातम्या विदर्भातल्या। बुलढाणा जिल्ह्यामध्ये देऊळगावचा गुरांचा बाजार बंद पडलेला आहे, तर जमियतुल कुरेशी कमिटीने हा निर्णय घेतला। तर गोरक्षकांच्या त्रासाला कंटाळून गुरांची खरेदी विक्री बंद करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांसह व्यापारी सुद्धा अडचणीत सापडले आहेत। यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर 2 मंडळ अधिकारी निलंबित झालेत। वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे आणि या कारवाईमुळे महसूल वर्तुळात खळबळ उडाली आहे। 7.5 कोटींची उलाढाल करणाऱ्या चौघांना यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने वेगवेगळ्या ठिकाणातून ताब्यात घेतले। रोजगार हमी योजनेतील मजुरांच्या खात्यातून त्यांनी गैरव्यवहार केलेला होता। गोंदियाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांच्यावर गौण खनिज माफियांनी जेसीबी चालवण्याचा प्रयत्न केलाय। जंगल परिसरामध्ये अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्या जेसीबीचा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी सिनेस्टाईल पाठलाग सुद्धा केलेला आहे। त्यानंतर आरोपी जेसीबी चालक आणि मालकावरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। तिकडे वाशिममध्ये पोलिसांनी आता विशेष नाकाबंदी मोहीम राबवली। या नाकाबंदी दरम्यान तब्बल 150 वाहनांची तपासणी करण्यात आली आहे। यातून विविध वाहतूक नियमांच्या उल्लंघनावर कारवाई करत एकूण 61,100 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला। आवश्यक कागदपत्रांची तपासणी करताना 10 रिक्षा आणि 3 दुचाकी वाहनं ताब्यात घेतली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।